मोगलमर्दिनी करवीर संस्थापिका तारा राणी यांच्या 350व्या जन्मवर्षाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर हा वर्ष आहे ते साजरे केले जाते आणि कोल्हापूरमध्ये हा अशा पद्धतीनं स्वराज्य रक्षिणी महाराणी तारा राणी यांचा रथ आहे तो या ठिकाणी तयार केलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने या संदर्भातल्या सूचना आहेत त्या दिल्या होत्या आणि त्यानुसार या रथाची तयारी आहे ती मांडणी आहे ती केलेली आहे। यामध्ये महाराणी तारा राणींचा जो इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी या रथाच्या माध्यमातून दाखवलेला आहे। हा रथ आहे तो संपूर्ण जिल्हाभरामध्ये महत्त्वाच्या शहरांमध्ये हा त्याचं प्रदर्शन आहे ते केलं जाणार आहे। मंत्री आशिष शेलार यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेच्या माध्यमातून हा रथ आहे तो तयार केलेला आहे आणि यामध्ये तारा राणींचा जो इतिहास आहे औरंगजेबशी 6 वर्ष लढा देणं असू दे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर तारा राणी आहेत त्यांनी आयात या ठिकाणी स्वराज्याचं रक्षण केलं आणि तो सगळा इतिहास आहे तो आजच्या पिढीला समजावा आजच्या पिढीसमोर तो आणावा आणि याच्यासाठीच या ठिकाणी या रथाचं आहे ते बांधणी आहे ते केली आहे आणि हा रथ आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातल्या देखील विविध ठिकाणी हा रथ आहे तो प्रदर्शन त्याचं होणार आहे आणि तारा राणींच्या कार्याची माहिती आहे ती दिली जाणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।